तर मंडळी, आज आपण चाललो आहोत जरा खाद्य भ्रमंती करायला. म्हणजेच पोटोबासोबत जरा फिरून पण येऊया. तर हिला असावं पायधुनी ही मस्जिद दिसता, त्याच्या बाजूकच ही गल्ली गेलेली असा. या गल्लीतून तुम्ही पाय ठेवशाल थैसूनच तुमका भेटात एक छोटीशी खाऊ गल्ली. खाऊ गल्ली छोटीशी असली तरी हैसरली गर्दी खूप मोठी असा. त्यामुळे जेव्हा पण येशाल तेव्हा आपल्यासाठी गाडी पार्किंग खंय करायची त्याची सोय त्याचा विचार करूनच यावा. कारण हय पाय ठेवूक जागा नाही ते गाडये खंय पार्क करशाल आणि हय नुसतो जाळ आणि धूर. जय बघशाल ते तुमका एक तरी तंगडी लटकलेली दिसतली. माझी नाही हो, कोंबड्याची. एकदम भारी. काय खाऊनी काय नाही. चिकन लवरसाठी तर एकदम भारी ऑप्शन. आपल्याकडे पण बजेट कमी होता तर ह्या रेस्टॉरंटमध्ये इला होता. त्यांचा आपण चिकन बुर्रा हे ट्राय केलेला असा. बघू शकतास काय भारी दिसता. त्याच्यासोबत आपण घेतला होता एक रुमाली रोटी आणि तंदुरी रोटी. त्याने त्याच्यासोबत या सलाड दिल्याने होता आणि ही चटणी होती. बरं हे खाऊक सुरुवात केलंय. एक तुकडो नाही तोडलाय तर काय ह्या भारी. ग्रेव्ही बघतास एकदम भारी. आता खाऊन सांगते. माझे तर तोते उड गए तोते. म्हणजे एवढी भारी की सांगूच नको. हे चिकन बघतास एवढा मऊ लुसलुशीत आणि ह्याच्यात जे मसाले टाकलेले असतात ते एकदम अप्रतिम. टाकल्या अगदी बर्फीसारखा तोंडात विरघळणारा ह्या चिकन खाऊन तर मस्त मज्जाच येईल. बरं ह्यो काय बुर्रा काय बर्रा आयटम जो तो मी पहिल्यांदा ट्राय केला आहे. हय भेटलो माका फक्त 300 रुपया. मस्त मज्जाच येली बाबा. त्याच्यानंतर आपण ट्राय केलेला असा हैसरली ही मावा जलेबी. बुरहानपूरवाले खयचे तरी हे बाबा असत त्यांनी ह्या मावा बर्फीचा आविष्कार केलेला असा. आणि बघा हा काय ह्या चाशनी में डुबा नक्की ट्राय करा बाबांनो. 10 रुपये पर पीस. मी ट्राय केले तुम्ही सुद्धा करा. भेटू पुढच्या व्हिडिओत.